पुढची बातमी आपण पाहूयात। घाटकोपरमधील दरड दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढलेला आहे, तर एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झालाय। 2 ते 3 घरांवर दरड कोसळली, तर घाटकोपरच्या गौसिया चाळ परिसरातील ही संपूर्ण घटना आहे। पावसानं डोंगराचा भाग कोसळला आणि थेट घरांवर पडला, त्यामुळे 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। घरांवर दरड कोसळली, बचाव कार्य हे सुरू करण्यात आलेलं होतं। दुर्घटनेमध्ये 6 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय, तर दुर्घटनाग्रस्तांना अश्रू अनावर झाल्याचं देखील परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। उसी में पहाड़ के नीचे फंसे हैं वो लोग। उनका नाम है आरिफ शेख। आरिफ शेख वो है 28 साल के हैं। हाँ, मैं मेरा खुद का रूम है, वो भाड़े पे थे। अभी 2 दिन हुआ गांव से आए हैं। भाई थे, भाई हमारे थे। हाँ, अभी तक मिले नहीं। कल या परसों इधर पे आके शिफ्ट हुआ, तो अभी रात को सुबह 4 या 5 बजे फोन आया, नहीं चला कुछ। तो ऐसा हुआ कि पहाड़ गिर गया है, मिल नहीं रहे, लेकिन उनका मोबाइल मिला। फोन लगा रहे, कोई दूसरा मतलब है, वो उठाया तो बोला ऐसा बात है करके। आप किधर से हैं? मैं मुंबई साइंस से हूँ। लेकिन आपका गांव यूपी उत्तर प्रदेश जौनपुर जिला। लेकिन अभी आपके उनके साथ और कोई थे घर में? पूरे उनके पूरे फैमिली, हस्बैंड वाइफ 2 बच्चे मिल नहीं रहे। एक 5 साल के बच्चे थे और 2 साल की बेबी थी। उसको मालूम नहीं, मैं 3 बजे रात से भटक रही हूँ, कोई डॉक्टर नहीं मिल नहीं रहा है कि आपका भतीजा? मेरा भतीजा दवाखाने में गया राजापाड़ी। महिला बाल कल्याण विभागाच्या त्या समितीचे अध्यक्ष पण आहेत। दोन्ही नगरसेवकांना आम्ही ते सूचना केली की वारंवार महानगरपालिका निवळ आपण नोटीस देऊन चालणार नाही, तर यांचा कायमस्वरूपी पुनर्वसनाचा विषय घ्यावा लागेल, कारण फनलमुळे इकडे बिल्डिंगा होत नाही, इमारत होत नाही। म्हणून मी आत्ताच राज्याचे उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार आहे आणि या संपूर्ण परिसराला SPP सारखा आपल्याला डेव्हलप करता येईल का आणि त्यांना PAP म्हणून घेऊन घोषित करून जिकडे जिकडे आता नवीन होऊन, जसं धारावी रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्टमध्ये सॉल्ट प्लॅन लँड आहे, तिकडे लोकांना घरं दिले जातात, तसं तिकडे आजूबाजूच्या जागेला कुठे त्यांना घरं मिळून देऊ शकतो का, हा स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन आणि स्थानिक आमदार आमचे दिलीप मामा आहेत, या सर्वांना विश्वासात घेऊन असा एक विचार करता येईल का, तो बघण्याचा प्रयत्न होतो आहे। शासनाच्या वतीने जे निकष आहेत त्याप्रमाणे तातडीने मी आज तहसीलदारांना इकडे खास करून बोलून घेतलं, पंचनामा करून त्यांना त्यांचा अकाउंट करून आज किंवा फार तर फार सकाळपर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये 4 लाख रुपये हे त्यांना द्यायला पाहिजे। मी महानगरपालिकेला पण आवाहन करीन की तुम्ही पण देखील त्यात निधी द्या, परंतु उपमुख्यमंत्र्यांशी बोलून माननीय मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पण जर या कुटुंबाला मदत करता आली का, तोही प्रयत्न आमचा राहणार आहे। बचाव कार्याला काय अडथळे येत होते? हे बचाव कार्याला एवढं कारण एकदमच शेवटच्या टोकाला आहे, जे अशोकनगर या बाजूनी आणि या पूर्ण त्या बाजूनी, आणि तुम्ही बघितलं असेल की डोंगर भाग आहे आणि डोंगर भागच्या शेवटी ज्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत त्याला JCP आपण आणू शकत नाही, मोठ्या प्रमाणावरती इक्विपमेंट आणू शकत नाही, आणि मग जे काय असेल ते सर्व फायर ब्रिगेडचे अधिकारी NDRFची टीम मॅन्युअली करत आहेत, म्हणजे हाताने करत आहेत। त्यामुळे तो चॅलेंज आहेच, पण खूप चांगलं काम त्या लोकांनी केलेलं आहे आणि त्यातून मला असं वाटते काहींचा जीव वाचावा अशी मी परमेश्वरकडे प्रार्थना करतो। आहे साहेब, खरं तर या चिंचोळ्या गल्ल्या जीवघेण्या ठरत आहेत। मुंबईत असे अनेक धोकादायक स्पॉट्स आहेत ज्या ठिकाणी अशा घटना होऊ शकतात, धोकादायक म्हणून त्यांना ऑलरेडी घोषित केलेलं आहे, यांना देखील नोटिसा देण्यात आलेल्या होत्या, मात्र रहिवासी कुठेतरी पुनर्विकासासंदर्भात कुठेतरी रखडले। मुंबईमध्ये काय असते की घर हा सर्वांच्या जीवात असतो, म्हणजे मी स्वतः रिपेअर बोर्डाचा चेअरमॅन राहिलो आहे, आम्ही तर त्यावेळी त्यांना ट्रान्झिट स्कॅम द्यायचा, पण बिल्डिंग पडली तरी चालेल, जीव गेला तरी चालेल, पण मी माझं घर सोडणार नाही, अशी एक मानसिकता लोकांची आहे। म्हणून मी जसं म्हटल्याप्रमाणे याला SPP स्पेशल प्रोजेक्ट व्हेकल म्हणून जाहीर करण्याचं काम केलं पाहिजे, कारण घाटकोपरमध्ये जसं फनलचा इश्यू आहे, विलेपार्लेला फनलचा इश्यू आहे, त्याही व्यतिरिक्त तुम्ही बघितलं असेल की हाय टेन्शन वायर म्हणून घेऊन टाटाचे पण देखील असे आहेत, या सर्व प्रोजेक्टला PAP केलं पाहिजे। आज काय झालेलं की SRA फक्त जे विकासक आहेत त्यांना NOC देण्याचं काम, मग यांच्यामुळे कोण जाणार, म्हणून मी माननीय शिंदे साहेबांना सांगणार आहेत
की शिवशाही प्रकल्पाला परत जिवंत केलं पाहिजे आणि त्यातून जिकडे बिल्डर येत नाही तिकडे स्वतः सरकार म्हणून घेऊन या झोपडपट्टीचं पुनर्वसन करण्याचं काम आपण केलं पाहिजे. नाही, मी सांगितलं ना की जर स्लम बोर्डाने विशेषतः शिवशाही प्रकल्प ही जी मला आठवते मी राज्याचा गृहमंत्री असताना त्यासाठीच आणली गेली होती की जिकडे कोणीच जात नाही बिल्डर तिकडे आपण स्वतः जायला पाहिजे. कारण मग या लोकांनी काय करायचं, म्हणजे या मुंबई शहरामध्ये कायदा आहे पण समोरच्या फुटपाथला एक कायद्याची अंमलबजावणी होती, इकडे का होत नाही. तर तो धोरणात्मक निर्णय घ्यायचा, पण तो आजचा हा काय विषय नाही आहे. आमच्या नगरसेवकांना मी सांगितलं आहे की त्यांनी विनंती केली, दिलीप मामांनी विनंती केली तर लगेच तातडीने एक बैठक पण आम्ही या विषयावरती घेण्याचं काम एक शॉर्ट हिंदी में हवा होता कि आज बहुत ही दुर्दैव की बात है. सुबह 3 बजे ये घटना घड़ी, उसमें 6 लोग अंदर है ऐसा मालूम पड़ा. 4 लोगों को निकाला गया, उसमें से 2 लोग मृत्यु हुई है और 2 लोग उनके ऊपर ट्रीटमेंट चल रही है. मैं जब अभी पानी करने के लिए गया था तो एक व्यक्ति को वो दिख रहा है, इसलिए उसमें से हम लोग ने पीछे